मित्रांनो, जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईची जी मदत आहे, ती वाटप सुरू झालेलं आहे. मग बाकी जिल्ह्यांचं काय? आता जे शेतकरी आता मी जी यादी सांगणार आहे, ते यादीतील असतील तर ठीक आहे. परंतु जे शेतकरी या जिल्ह्यातून किंवा या यादीतून नसतील, मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, की आमचं कसं? आता काही जिल्ह्यातील जे तालुके आहेत, त्यातील काही तालुक्यांमध्ये के-वाय-सी अजूनसुद्धा स्टार्टच झाली नाही, सुरुवातच झालेली नाही आणि काही जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये या के-वाय-सी केलेल्या रकमा देखील वितरित झालेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या तालुक्यातील किंवा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील रकमा वितरित झालेल्या आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये के-वाय-सी बाकी आहे आणि कधीपर्यंत त्या के-वाय-सीला सुरुवात होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जिल्ह्यातील बरेच शेतकरी असे आहेत. आता मी स्टार्टिंगला एक जिल्ह्याविषयी माहिती घेतो. यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये के-वाय-सीला सुरुवात झाली नाही. त्यांच्या याद्या देखील पोर्टलवर म्हणा किंवा तलाठीमार्फत म्हणा प्रकाशित झालेल्या नाहीत. मग असे यवतमाळ जिल्ह्यातील आता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना काय वाटत आहे, की आमच्या जिल्ह्यालाच पूर्ण के-वाय-सी सुरू झालेले नाहीत. परंतु मित्रांनो, तुमच्या तालुक्याला फक्त के-वाय-सी झालेले नाहीत. इतर तालुक्यामध्ये के-वाय-सीला सुरुवात होऊन काही तालुक्यामध्ये रकमा देखील वितरित झालेल्या आहेत. चला सुरुवातीला आपण ज्या जिल्ह्याविषयी किंवा ज्या विभागाविषयी माहिती घेणार आहोत, तो विभाग म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागात जवळपास 4,671 लाभार्थ्यांना 7,40,40,29,000 रुपये हे मंजूर झालेले आहेत, वितरित होणार आहेत. तर याच्यामध्ये आता जिल्हावाईज माहिती घेऊया. तर जवळपास 820 रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे जे डीबीटी खाते त्या खात्यावर वितरित होणार आहे. तर सर्वात अगोदर अकोला जिल्ह्याविषयी माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील जवळपास बघायचं झालं तर 363 लाभार्थ्यांना 51,96,942 रुपये हे वितरणाला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही जर इतर तालुक्यातून किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या के-वाय-सी झाल्या नसतील किंवा रकमा वितरित झाल्या नसतील, मला कमेंट करून अगोदर सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्याविषयी किंवा तुमच्या जिल्ह्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती द्यायला सोपे जाईल. आणि तुम्ही देखील अकोला जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या के-वाय-सी झाले नसतील, इतर जे तालुक्यातून असाल, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 1,630 शेतकरी लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये 3,61,81,886 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही असं काही शेतकरी असं म्हणू शकतात, बाबा आमच्या जिल्ह्यात के-वाय-सीच नाही. मग याचा प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या तलाठ्याकडे आहे. तुमच्या तलाठ्याने याद्यावर पाठवलेल्या नाहीत किंवा तुमच्या तलाठ्याकडे VK नंबरच्या याद्या आलेल्या नाहीत. त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 674 शेतकरी लाभार्थ्यांना जवळपास 1,52,54,387 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 401 शेतकऱ्यांना जवळपास 49,19,488 रुपये हे वाटपाला सुरुवात झालेली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी या जिल्ह्यांविषयी म्हणजे स्पेशल या जिल्ह्यांविषयी व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्यातील के-वाय-सी राहिली असेल किंवा तुमच्या तालुक्यातील के-वाय-सी होऊन बरेच दिवस लोटले असतील, तर रकमा कधीपर्यंत वितरित होतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी त्या सेपरेट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अगोदरच सांगितलं की बऱ्याच तालुक्यामध्ये म्हणजे काही तालुक्यामध्ये के-वाय-सी झालेले आहेत, रकमा देखील वितरित झालेल्या आहेत आणि काही तालुक्यातील के-वाय-सीच्या याद्याच अजून सुद्धा आलेल्या नाही. तर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 1,603 शेतकरी लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये 1,74,77,118 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ जर अचानकपणे बंद पडला मित्रांनो, तर समजून जा की पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाकीच्या जिल्ह्यांना कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, पुणे विभागाबाबत माहिती घ्यायची झाली तर 27,379 लाभार्थ्यांना जवळपास 40,72,53,013 रुपये हे वितरणाला सुरुवात झालेली आहे. आता विभाग सोडा बाजूला, आता जिल्हे बघूया. तर पुणे विभागातला पहिला जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, ज्याच्यामध्ये 1,064 शेतकरी लाभार्थ्यांना जवळपास 99,62,037 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही देखील इतर तालुक्यातून असाल जिथे के-वाय-सी झाली नसेल किंवा के-वाय-सीला होऊन जवळपास 20 ते 25 दिवसांचा कालावधी लोटला असेल, तर रकमा कधीपर्यंत वितरित होतील ते देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील 3,383 शेतकरी लाभार्थ्यांना जवळपास 2,40,00,000
32,45,952 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 1,787 शेतकऱ्यांना जवळपास 1,77,44,279 रुपये हे वितरणाला स्टार्टिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी आता प्रत्येक जिल्ह्याविषयी बोलताना तालुक्याचं नाव घेणार नाही, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये KYC झालेली असेल किंवा नसेल हे मला सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्पेशल व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याविषयी तुमच्या तालुक्याविषयी मला बनवायला सोपं जाईल. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याविषयी बघायचं झालं तर 21,145 शेतकऱ्यांना जवळपास 35,63,00,000 रुपये 745 रुपये DBTच्या जे DBT आधार संलग्न खाते आहेत त्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना वितरित झालेली आहेत, काही शेतकऱ्यांना वितरित व्हायचे बाकी आहेत. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बद्दल माहिती घ्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी किंवा विभागाविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, कारण सध्या हा व्हिडिओ फार मोठा होत चाललेला आहे. त्यामुळं या व्हिडिओला इथेच थांबूया आपण आणि छत्रपती संभाजीनगर विभागाबाबत पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण माहिती घेऊया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.